हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी लर्निंग. गाईज, NTUGC नेट त्याचबरोबर महाराष्ट्र सेट या दोन्ही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहतो पेपर सेकंड जो आपला कॉमर्स आहे या पेपर सेकंडसाठी संपूर्ण MCQ सिरीज. या MCQ सिरीजमध्ये आपण पाहतो MS-CET एक्झाम याचा 2019चा क्वेश्चन पेपर, याआधी 2017चा त्याचबरोबर 2018चा क्वेश्चन पेपर आपण डिस्कशन केलेला आहे कॉमर्सचा, आणि त्यानंतर आपण 2019चा क्वेश्चन पेपर हा घेतलेला आहे. त्यामध्ये हा पार्ट नंबर 4 आहे. याआधी 3 पार्ट मी अपलोड केलेले आहे आणि 3 पार्ट मिळून टोटल 40 क्वेश्चन हे कॉमर्सचे मी डिस्कशन केलेलं आहे MS-CET एक्झाम 2019. तर गाईज, आजचा जो आपला पार्ट आहे हा पार्ट सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा या चॅनलची टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला जॉईन करा, तिथेही सर्व अपडेट प्रोव्हाइड केले जातील. तर सुरू करूया आजचं लेसन. आजचा क्वेश्चन नंबर फर्स्ट म्हणजेच क्वेश्चन नंबर 41 आहे. इफ इच ऑब्झर्वेशन इन द ग्रुप इज इन्क्रीज बाय 5. ठीक आहे, म्हणजे जे ग्रुप आहे त्या ग्रुपमधील प्रत्येक ऑब्झर्वेशन म्हणजे प्रत्येक फिगरला आपण 5ने वाढवलं तर देन अरिथमॅटिक मीन विल बी. तर अरिथमॅटिकवर काय इम्पॅक्ट होईल, तर अरिथमॅटिक देखील 5 रुपयाने किंवा 5 फिगरने वाढेल. ठीक आहे, लक्षात ठेवा, ज्यावेळेस प्रत्येक ऑब्झर्वेशनमध्ये आपण इम्पॅक्ट करत असतो त्यावेळेस त्या अरिथमॅटिक मीन असेल त्यावर पण तेवढाच इम्पॅक्ट होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी केलं असतं की इन्क्रीज बाय 5, तर जो अरिथमॅटिक मीन आहे तो 5ने वाढणार आहे. जर तुम्ही 5ने डिक्रीज केला असता ना तर अरिथमॅटिक मीन देखील 5ने डिक्रीज झाला असता. इन्क्रीज बाय 3 असतं तर अरिथमॅटिक मीन आहे जो इन्क्रीज 3ने झाला असता. जर डिक्रीज बाय 3 असतं तर अरिथमॅटिक मीन हा डिक्रीज 3ने झाला असता. म्हणजे बेसिकली जे ऑब्झर्वेशन आहेत त्या सर्व ऑब्झर्वेशनला आपण एकाच आयटमने काय करत असतो, इन्क्रीज किंवा डिक्रीज करत असतो, तर त्यावेळेस तेवढाच इम्पॅक्ट हा अरिथमॅटिक मीनवर होत असतो. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर आपला ए हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, क्वेश्चन थोडे खालीवरती झालेत, जसे आहेत तसे आपण सिक्वेन्समध्ये पाहूया. ठीक आहे, टोटल 60 पर्यंत आपण क्वेश्चन पाहणार आहे. 40 पासून सुरू केलेले आहेत, टोटल 20 क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. डॅश सजेस्ट दॅट द मॅनेजर नॉलेज मे बी ट्रान्सफर फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री. ठीक आहे, म्हणजे बेसिकली आपण काय करतो, एखादं नॉलेज असेल, मॅनेजर स्किल असेल, ते एका कंट्रीतून ज्यावेळेस दुसऱ्या कंट्रीत जात असतं त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, युनिव्हर्सॅलिटी ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे बेसिकली पूर्ण युनिव्हर्स म्हणजे पूर्ण सर्व जगाला समाविष्ट करायचं. ठीक आहे, ऑप्शन ए हा राईट आहे. युनिव्हर्सचा अर्थच तुम्हाला माहिती ना. ठीक आहे, मग त्यावरूनच हे क्लिक होते, बाकी अवघड काय नाही. बाकीच्या मॅनेजमेंटच्या दुसऱ्या कन्सेप्ट आहे, सायंटिफिक, प्रोफेशनल, ॲडमिनिस्ट्रेशन, या दोन्ही सगळ्या वेगळ्या आहेत. फक्त युनिव्हर्सल या शब्दामुळे लगेच इथं कळते की एक कंट्री टू अनदर कंट्री होऊ शकते इथं. ठीक आहे, नेक्स्ट. डॅश इज अ कन्सर्न विथ द फिजिकल लोकेशन, मॅनेजमेंट ऑफ बिल्डिंग अँड इक्विपमेंट. म्हणजे क्वेश्चन म्हणतोय काय, असं कुठलं मॅनेजमेंट आहे किंवा कुठलं असं प्लॅनिंग आहे जे फिजिकल लोकेशन आणि मॅनेजमेंटच्या बिल्डिंगची कन्सर्न असतं. ठीक आहे, इक्विपमेंटचे कन्सर्न असतं. ऑप्शन डी पहा, फिजिकल प्लॅनिंग. बेसिकली डायरेक्टली दिलेलं आहे भौतिक प्लॅनिंग, म्हणून आपलं डायरेक्टली ऑप्शन डी हे राईट येतं. ठीक आहे, ऑप्शन डी हे राईट आन्सर आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे. वी यूज मॅन विटनेट म्हणजेच यू टेस्ट म्हणतो. ठीक आहे, टेस्ट फॉर टेस्टिंग इक्वलिटी ऑफ मीन ऑफ टू पॉप्युलेशन इफ काय द सॅम्पल आर फ्रॉम नॉन नॉर्मल पॉप्युलेशन. ठीक आहे, ज्यावेळेस नॉर्मल पॉप्युलेशनमधले सॅम्पल नसतात त्यावेळेस आपण काय करतो, मॅन विटनेट यू टेस्ट ही यूज करतो. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. ही ना मी सर्व रिसर्च ॲप्टिट्यूड आहे त्यामध्ये सर्व शिकवलेलं आहे. टी टेस्ट, यू टेस्ट, ठीक आहे, आणखी आपण म्हणतो झेड टेस्ट, या सर्व टेस्ट तिथं सांगितलेलं आहे, तिथून तुम्ही पाहू शकता पेपर फर्स्टमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. अरेंज द फॉलोइंग स्टेप इन द रिसर्च इन ॲप्रोप्रिएट ऑर्डर. ठीक आहे, रिसर्चच्या ज्या स्टेप आहेत त्या ॲप्रोप्रिएट ऑर्डरने तुम्हाला मांडायच्या आहे. टोटल 12 ते 13 स्टेप आहेत. त्या सर्व स्टेप एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाच्या आहेत. आता सर्व स्टेप तुम्हाला विचारणार नाही, अशाच काही सिलेक्टेड स्टेप विचारतील. ठीक आहे, आता त्यांना अरेंज करायचं आहे. ज्यावेळी त्यांनी 12 ते 13 स्टेप ज्या आपल्या रिसर्च ॲप्टिट्यूडमधले पाहिले असतील त्यांना हा क्वेश्चन इझिली येईल. तर इथं अरेंज करायचं आहे. फर्स्ट आपली स्टेप कुठली येईल, तर ऑप्शन पहा, ई काय म्हणतोय, डिसाईड द सॅम्पलिंग मेथड, ही आपली फर्स्ट स्टेप येईल. सेकंड कुठली येईल, डिटरमाइन द साईज ऑफ सॅम्पल. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करणार, सॅम्पलिंग पद्धत निवडणार, त्यानंतर किती सॅम्पल निवडायचे हे निवडणार. ठीक आहे, म्हणजे सी आपली सेकंड स्टेप येईल. पहिल्यांदा इक्वलिटी ई नंतर सी, म्हणजे पहा ऑप्शन 3 नंबरचा आपला येतोय ई सी. नंतर पुढची स्टेप काय येते इथं ऑप्शननुसार बी येते. बी आपण चेक करू बरोबर तीच येते का. ड्रॉइंग ए सॅम्पलिंग. येस, आपण सॅम्पल साईज डिटरमाइन केल्यावर आपण काय करणार, ड्रॉ करणार सॅम्पल. तर ऑप्शन आपला सी सा राईट होतोय. पुढं काय म्हणलंय, तर डी म्हणलंय. डी काय, कंडक्ट ए सर्वे. येस, आपण कंडक्ट करणार सर्वे त्यासाठी. आणि नंतर ऑप्शन ए हायपोथेसिस टेस्टिंग. त्यानंतर आपण जे हायपोथेसिस आहे ते टेस्ट करणार की आपलं जे मांडलेलं हायपोथेसिस आहे ट्रू येते का फॉल येते. ठीक आहे, लक्षात ठेवा.
तर आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. हे नका वाचू, पुन्हा सांगल जे आपल्या 12 ते 13 स्टेप आहेत ना रिसर्चच्या त्या पाठ करा, त्यातूनच हे क्वेश्चन सगळे निघलेले असतात. ठीक आहे, अवघड काही नाही, सर्व रिसर्चचे स्टेप एकदा पाहून जा. या स्टेप वाचल्या तरी इथून तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. ज्या 12 ते 13 स्टेप आहेत ते वाचा, तिथून कन्फ्युजन होणार नाही आणि तिथूनच हा क्वेश्चन आलेला आहे, अवघड काही नाही. अनदर टर्म यूज फॉर 360 डिग्री अप्रायझल अँड फीडबॅक इज. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रायझलचे टेक्निक आहे, त्यासाठी आणखी कुठल्या टर्मनी ओळखलं जातं तर मल्टीलेटरल. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश इज यूज टू इव्हल बिहेवियर डिस्क्रिप्शन ऑफ जॉब. ठीक आहे, म्हणजे बेसिकली जे जॉबचं डिस्क्रिप्शन आहे ते म्हणजे बेसिकली जॉबचं बिहेवियर कसं आहे ते जॉबच्या डिस्क्रिप्शनमध्ये असतं. हे कोणत्या मार्फत असतं, क्रिटिकल इन्सिडन्स टेक्निक मार्फत आपण ते सजेस्ट करतो. ठीक आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर ए राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश इज अ टेक्निक फॉर प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट फॉर शेड्युलिंग द रिसोर्स रिक्वायर्ड फॉर द सच प्रोजेक्ट. ठीक आहे, बेसिकली असं कुठलं आपण म्हणू शकतो टेक्निक आहे किंवा प्लॅनिंग आहे ज्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स प्रोजेक्टचं काय करतो, शेड्यूल वगैरे करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा ऑप्शन नंबर आपला काय राईट होईल, तर ऑप्शन नंबर बी हा राईट होईल. नेटवर्क म्हणजे काय आणि कॉम्प्लेक्सच आहे असे नेटवर्क. ठीक आहे, तर कॉम्प्लेक्स म्हणजे बेसिकली नेटवर्क ही टर्म असते, माहिती असेल तुम्हाला. तर कॉम्प्लेक्स किंवा नेटवर्क ॲनालिसिस, कॉम्प्लेक्सिटी नाही, नेटवर्क ॲनालिसिस. ठीक आहे, ऑप्शन बी हा राईट आहे. थोडंसं बारकाईने वाचा, क्वेश्चन सोपे आहेत, अवघड काही नाही, एकदम शॉर्टमध्ये क्वेश्चन आहेत म्हणून मी जास्त काही डिटेलमध्ये सांगत नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द क्रिटिकल रिजन इन टेस्टिंग ऑफ हायपोथिसिस इज अ रिजन ऑफ. ठीक आहे, तर रिजन कोणतं आहे त्याचं, बेसिकली रिजेक्शन फॉर नल हायपोथिसिस म्हणजे HO. ठीक आहे, नल हायपोथिसिस म्हणतो आपण याला, कारण नल हायपोथिसिसच आपल्याला रिजेक्ट करायचा असतो, अल्टरनेटिव्ह आपण ॲक्सेप्ट करतो. ठीक आहे, तर बेसिकली ऑप्शन आपला ए हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन सिस्टमॅटिक सॅम्पलिंग द सॅम्पल ड्रॉन. ठीक आहे, तर ते सॅम्पल कसे असतात, आर नॉट ओव्हरलॅपिंग. तर सिस्टमॅटिक सॅम्पलिंगमध्ये सॅम्पल हे ओव्हरलॅपिंग नसतात, म्हणजेच याचा अर्थ काय होतो, आपण सिस्टमॅटिक करतो 1 नंतर फॉर एक्झाम्पल 3 नंतर कसं 6 नंतर 9 अशी सिस्टमॅटिक सॅम्पलिंग असते. म्हणजे हे सॅम्पल महाग गेल्यानंतर पुन्हा आपण यांना निवडण्यासाठी घेत नाही, म्हणजे बेसिकली एक सॅम्पल दुसऱ्या सॅम्पलला ओव्हरलॅप करत नाही. ओव्हरलॅपचा अर्थ असा होतो की एकदा आपण हे सॅम्पल सोडले पुढे गेलो तर पुन्हा या सॅम्पलचा विचार केला जात नाही पुढचा सॅम्पल निवडताना. ठीक आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर ए हा राईट आहे. म्हणजे आणखी एक उदाहरण सांगतो, फॉर एक्झाम्पल एक गोणी होती. ठीक आहे, त्या गोणीमध्ये अनेक बॉल होते, बॉलतून आपल्याला सॅम्पल काढायचे, अनेक सॅम्पल काढायचे. एक बॉल काढला त्याला पुन्हा त्या गोणीमध्ये टाकायचं नाही, म्हणजे ओव्हरलॅप न करणे. ठीक आहे, जेव्हा आपण नवीन सॅम्पल पुन्हा करणार नाही तेव्हा पहिला काढलेला बॉल पुन्हा त्या गोणीमध्ये टाकायचा नाही. जे नवीन सॅम्पल निघणार आहे ते पूर्ण नवीन असणार आहे, याचा संबंध नसेल तिथं. ठीक आहे, त्याला आपण ओव्हरलॅपिंग म्हणतो. ओव्हरलॅपिंग कन्सेप्ट कळायला असेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश इज नॉट पार्ट ऑफ ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड. ठीक आहे, ऑन दी जॉब ट्रेनिंग आणि ऑफ दी जॉब ट्रेनिंग अशा 2 पद्धती असतात. त्या दोन्ही पद्धती कुठल्या आहेत फक्त हे तुम्हाला पाठ करायचे, डीपमध्ये जायचं नाही आहे. इथे विचारलं आहे ऑन दी जॉब ट्रेनिंगचा कुठला पद्धत नाही आहे, तर अप्रेंटिसशिप आहे, सिम्युलेशन नाही आहे. ठीक आहे, बेसिकली सिम्युलेशन ही ऑन द जॉब ट्रेनिंग पद्धत नाही आहे, ही ऑफ दी जॉब आहे बेसिकली. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय होईल, बी राईट येईल. बाकी कोचिंग इंटर्नशिप ही ऑन द जॉब आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. डॅश इज नॉट ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड. ठीक आहे, बेसिकली ऑफ दी जॉब ही ओळखायची कुठली नाही आहे. तर स्टिम्युलेशन आहे, सिम्युलेशन आताच पाहिलं आपण ऑफ दी जॉबचे. बिझनेस गेम ऑफ दी जॉब आहे. ठीक आहे, जॉब चालू असताना थोडी गेम खेळतात, तर ऑफ दी जॉब आहे. पण स्पेशल असाइनमेंट ही ऑफ दी जॉब नाही, ही ऑन द जॉब ट्रेनिंगची पद्धत आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर डी हा इथं राईट आहे. तर ऑन दी जॉब आणि ऑफ दी जॉब यामध्ये कुठल्या पद्धती आहेत त्या पाठ करायच्या आहे. कारण हे पहा, आता आपण 2 क्वेश्चन पाहिले, हा एक क्वेश्चन पाहिला आणि याच्या आधीचा एक क्वेश्चन पाहिला, म्हणजे 4 मार्क इथे तुम्हाला कन्फर्म झाले असते, फक्त तुम्हाला पद्धती माहीत असतात तरी. अवघड नाही, फक्त 8 ते 9 पद्धती ऑन द जॉब आणि ऑफ द जॉबमध्ये दोन्ही पाठ करून जा. नेक्स्ट आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर अफेक्टेड दॅट द स्पॅन ऑफ कंट्रोल. ठीक आहे, स्पॅन ऑफ कंट्रोलसाठी कुठला फॅक्टर अफेक्ट करत नाही ते विचारलंय. तर सिमिलॅरिटीज ऑफ फंक्शन हा अफेक्ट करतो. जिओग्राफी हा पण करतो, जिओग्राफी वगैरे ते करतातच. ठीक आहे, एम्प्लॉईचं क्लोजनेस किती ते. नंतर कॅपॅसिटी ऑफ सबऑर्डिनेट हा पण करतो, पण डिलिगेशन हा कुठलाही स्पॅन ऑफ कंट्रोलसाठी काय करत नाही, अफेक्ट करत नाही हा पार्ट. ऑप्शन डी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डेफिनेशन दिलेली डॅश सिग्निफाय ऑल आउट इफोर्ट, increase in production, creation of spirit of mutual trust and develop scientific attitude towards problem solving. ठीक आहे, याला म्हणतो आपण मेंटल रिव्हॉल्युशन. बेसिकली ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. म्हणजे स्पिरिट वगैरे हे सगळं कसं येतं, मेंटल रिव्हॉल्युशनमध्ये येतं. एक कीवर्ड होता इथं स्पिरिटवरून पण तुम्हाला कळालं असतं, मेंटलच येईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे ए कंपनी कॅन
कम्प्लीट द जॉब टाईम विथ इन प्रॉबिलिटी 0.8. ठीक आहे, 0.8 ही काय प्रॉबिलिटी आहे कम्प्लीट जॉब करण्याची. सपोज 5 जॉब आर असाइन्ड, देन द प्रॉबिलिटी दॅट ऑल दी जॉब विल बी कम्प्लीट इन द टाईम. आता टाईम जास्त लागणार आहे का, 5 गुणिले 0.8 होणार का नाही, नुसतं 0.8 होणार का नाही, नुसतं 1 होणार का नाही, मग काय होईल 0.8 स्क्वेअर. ठीक आहे, ऑप्शन डी हा राईट आहे. बेसिकली म्हणजे फॉर एक्झाम्पल एक माणूस असेल तर त्याला किती वेळ लागेल कामाला, त्यानुसार तुम्ही लॉजिक लावलं तर तरी येतं. म्हणजे एक माणूस असेल आणि तो एक काम 1 तासात करत असेल, तर 2 माणूस असतील, ठीक आहे, तर ते काम फॉर एक्झाम्पल काम पण दुप्पट झालं तर ते काम पण 2 तासात होणार. 3 माणसं असतील, काम पण तिप्पट झालं तर 3 तासच लागणार आहे. म्हणजे बेसिकली असा क्वेश्चन आहे हा, अवघड काही नाही. ठीक आहे, ऑप्शन डी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, एवढेच क्वेश्चन वाटतं. बाकीचे क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.